नमस्कार शेतकरी मित्रांनो, जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये अतोनास असं अतिवृष्टीनं नुकसान झालं होतं आणि या नुकसान भरपाईसाठी शासनाने आतापर्यंत 20 ते 25 शासन निर्णय काढलेले आहेत आणि दिवाळीच्या अगोदरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र अद्यापपर्यंत सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत मिळालेली नाही. मग नेमकी ही मदत का मिळाली नाही, नेमकी याचे कारण काय आहेत? यामध्ये काही पंचनाम्याच्या अडचणी होत्या किंवा काही केवायसीच्या ज्या काही अडचणी असतील, या सर्व माहितीची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कारण शेतकरी वाट बघत होते की दिवाळीच्या अगोदर मदत मिळायला पाहिजे. आता दिवाळी होऊन 4-5 दिवस उलटलेले आहेत, तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत आलेली नाही. मग नेमकी याची कारण काय आहेत हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून जाणून घ्यायचंय. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, मराठवाडा हा म्हणजे अतिवृष्टी असेल किंवा कधी कधी पाऊसच पडत नाही म्हणून हमेशा दुष्काळामध्ये होरपळत असलेला भाग म्हणजे मराठवाडा. आणि या मराठवाड्याचं म्हणजे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ते पाऊस नाही पडला तरी होत असतं आणि पाऊस जास्त झाला तरी होत असतं. त्यामुळं या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकर मिळणं गरजेचे होत्या. मात्र शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची मदत अद्यापपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली नाही. आता आतापर्यंत 44,17,635 शेतकरी मदतीसाठी या पात्र ठरलेले आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2,912 कोटी 19 लाख रुपयांची मदत सरकारनं घोषित केलेली. मात्र ती काही शेतकऱ्यांच्या खात्यात आली आणि काही शेतकऱ्यांच्या आली नाही. एकूण 28,90,391 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या. याशिवाय मराठवाड्यातील 21,63,083 शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात एकूण 1,568 कोटी 37,88,000 रुपये मदत ही जमा करण्यात आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात जसं शासनानं सांगितलं होतं की हेक्टरी 8,500 रुपये आणि रब्बीसाठी 10,000 रुपये खत बी बियाणं जे काही लागतात त्यासाठी 10,000, म्हणजे अशी 18,500 रुपये मदत देऊ केलेली ती. मग आता तुमच्या खात्यात किती आलेली आहे नक्कीच कमेंट करा. आणि त्यानंतर ही माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सकाळला देण्यात आलेली आहे. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या काही याद्या होत्या त्या याद्याच अपलोड करण्यात आलेल्या नाहीत. आता यामध्ये किती टक्के प्रमाण कोणत्या जिल्ह्याचं आहे आणि त्यातली त्या जालना जिल्ह्यात तर नुकसान भरपाई आणखीही मिळालेली नाही. बरेच शेतकरी हे वाट बघत आहेत. आता त्यामध्ये जालना जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ फक्त 12.16% शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 75.13%, परभणी जिल्ह्यामध्ये 79.76%, हिंगोली जिल्ह्यामध्ये 63.58%, नांदेड जिल्ह्यामध्ये 77.71%, तर बीड जिल्ह्यामध्ये 72.91% आणि लातूर जिल्ह्यामध्ये 68.68% आणि राहिला धाराशिव 62.89% शेतकऱ्यांच्या याद्या आतापर्यंत अपलोड झालेल्या आहेत. म्हणजे प्रशासनाकडून हे काम झालेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत मिळालेली नाही हे यावरून दिसते. आता दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, केवायसी मुळे बरेचसे शेतकरी वंचित आहेत. आता या वर्षी केवायसी करण्याची गरज पडणार नाही असं शासनानं सांगितलं होतं. मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांची आपल्या बँक खात्याची केवायसी केलेली नसू शकते. कारण केवायसी केल्याशिवाय जे डीबीटी माध्यमातून पैसे येणार असतात ते आपल्या खात्यामध्ये येत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या बँकेमध्ये जाऊन आपलं जे काही बँकेचं खातं आहे त्या बँकेच्या खात्याची केवायसी करणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यायची आणि केवायसी केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत मिळणार आहे. मात्र जे काही सरकारनं आश्वासन दिलं होतं की दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही सर्व मदत दिल्या जाईल, मात्र अद्यापपर्यंत मिळालेली नाही.
आता दिवाळी झालेली आहे, आता याद्या अपलोड करण्याचं काम चालू आहे आणि हे झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत येईल. मात्र शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये किती मदत आलेली आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.